Welcome back to Inguva News. Chief Minister Dr. Pramod Sawant said the events surrounding August 14, 1947 must remain part of India's collective memory. Speaking on Vibhajan Vibhishika Smriti, he said the lessons of partition should guide future generations to protect national unity and ensure India is never divided on the basis of caste, religion or culture. अर्पण केले पण आज म्हणजे विकसित भारत करपा खातीर आपली सॅक्रिफायस करपाची तयारी आसा हे दिवपा खातीर आम्ही हो तिरंगो माझ्या घराचेर लायला हे सांगपा खातीर हो तिरंगो लावचो. आणि चौथो कार्यक्रम विभाजन विभीषिका तुम्ही म्हणटाले हे कितें काय म्हणून हय बऱ्याच जणांक फक्त 15 ऑगस्ट याद उरला पण आमकां 15 ऑगस्टच्या पयलीं जाल्लो 14 ऑगस्ट हो आमी विसरूंक ना. आणि आमी सातत्यान म्हणटा की इतिहास आमकां याद उरप गरजेचो आसा आणि जेचो इतिहास याद उरता ताका आमी म्हणटा की फ्युचर जे आसा ते तेजे उज्वल आसा. आमकां खंयसरूच म्हणजे ह्या देशाची फाळणी परत केल्ली नाका, जातीच्या आधाराचेर नाका, धर्माच्या आधाराचेर नाका, पंथाच्या आधाराचेर नाका. एक वेळ आमी पळयलो की ह्या देशाची फाळणी म्हणजे भारत हिंदुस्तान आणि पाकिस्तान म्हणून जाली आणि कालांतरान म्हणजे इंडिया पाकिस्तान आणि बांगलादेश या एकाच देशाची फाळणी 3 देशांनी झाली. अशा पद्धतीची फाळणी परत नाका म्हणून तर आम्ही विभाजन विभीषिका दीस पाळटा. आमकां याद आसा आम्ही हांगासर 15 ऑगस्ट वो स्वातंत्र्य संग्राम उत्साहान पुराय देशभर लोक मनयताले. पण पाकिस्तानात असलेल्या हिंदूंची म्हणजे कत्तल म्हणत किंवा त्याचे डेड बॉडीज ट्रेनिंग घालून ज्याला पाकिस्तानांतल्यान हिंदुस्थानात धाडलेलो होय दीस आम्ही विसरूंक ना. होय दीस आमकां याद आसा त्या सॅक्रिफायस केल्ल्या फॅमिलींचे तेच्यांनी पूर्ण फॅमिलीज ज्यो सोंपल्यो तेजोय दीस याद उरपाक जाय. आणि आम्ही हे परत याद इतक्याच खातीर करता की या देशाच्या फाळणीच्या वेळार जाल्ले तांकां जिवंत मारून उडयले कितल्योश्योच फॅमिली सोंपोवन उडयल्यो पाकिस्तानात ते आमकां याद उरप गरजेचें आसा. आणि म्हणून म्हटलां की आमकां खंयच्याच आधाराचेर कोणाचेच विभजन जाल्ले नाका. मागीर ते जातीचे आसतले, धर्माचे आसतले, पंथाचे आसतले, भाशेचेर आसतले, संस्कृतीचेर आसतले. अरे हय की भारत देश कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत विविधतेन नटलेलो आसा. प्रत्येकाची भाषा वेगळी आहा, प्रत्येकाचो वेश वेगळो आहा, प्रत्येकाचो धर्म वेगळो आहा, प्रत्येकाचो पंथ वेगळो आहा. पण तरी सुद्धा आम्ही सगळे हिंदुस्तान आम्ही सगळेजाण या तिरंग्या खातीर आम्ही सगळेजाण या वंदे मातरमा खातीर एकत्र आसा. आणि होच तर आमचो एकतेचो मंत्र आसा, होच तर आमचो समतेचो मंत्र आसा. विविध भाषा, विविध वेश, विविध पंथ पण तरी सुद्धा आम्ही सगळेजण एक म्हणून जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या भारत मातेक आम्ही वंदन करता. म्हणून तर प्रत्येकाच्या घराचेर वो तिरंगा लागता. आणि म्हणून मोठ्या अभिमानान आम्ही वंदे मातरम या गीताच्या सकयल आम्ही सगळेजण एकत्र येतात. हीच एकता टिकून दवरपा खातीर स्वातंत्र्या खातीर जर आम्ही कांयच करूंक शकले ना जाल्यार विकसित भारता खातीर आम्ही नक्कीच करतले. वो मंत्र आमच्या मनांतल्यान घुसपाक जाय. आणि ताच्याच खातीर आम्ही 15 ऑगस्ट 19 डिसेंबर आणि 26 जानेवारी कित्याक मनयता हय आमकां इतिहासाची याद जावची आणि आमच्या फुडारा खातीर विकसित भारता खातीर आमची सॅक्रिफायस करपाची तयारी आसची. आणि आजूय बी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या विजनाच्या सकयल 2014 पासून ज्या दिसा त्यांच्यानी या देशाची धुरा सांभाळल्या त्या दिसापासून क्लीन इंडिया आसतले, स्टार्टअप इंडिया आसतले, स्टँड अप इंडिया आसतले, मेक इन इंडिया आसतले, वोकल फॉर लोकल आसतले. वो देश प्रगती पथाचेर व्हरपा खातीर तांच्यांनी केल्लें डेडिकेशन, तांच्यांनी केल्ली सॅक्रिफायस आमी विसरूंक शकना. तांच्यांनी हाडलेली न्यू एड्युकेशन सारखी पॉलिसी आसतली. त्यांच्यानी या नवीन भारताचे नवीन स्वप्न साकार करपा खातीर नवीन युवकांच्या खातीर विविध कल्पना, नवीन योजना मांडल्यो. इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, स्टार्टअप्स या हातूंतल्यान आज आमचो देश प्रगती पथाचेर वता. आज देश ग्लोबल लेवलाचेर 1 नंबराचेर पावपाचो इकॉनॉमिकल पॉवर ह्या दृश्टीत काम करता. बाह्य शक्ती वावुरतात आमकां खंय तरी फाटी काडपा खातीर. पण ना आमी खंयसरूच विभागले वयचे ना. आमी आयजूय बी सांगता की हय विकसित भारताचे स्वप्न साकार करपा खातीर युवा शक्ती ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या बरोबर आसा. आणि हय ही युवा शक्ती आज वंदे मातरम म्हणत आणि तिरंगो हातात घेत त्या देश व विकसित भारत करपाचो संकल्प घेऊन फुडें वता. हांव अभिनंदन करता गोंयभरांतले तरणाटे आज या देशभक्तीपर गीत गायनात हांगासर पार्टिसिपेट जाता. विविध माझ्या मोगाळ भयणी वेगवेगळ्या वेशांतल्यान म्हणजे हांगासर वेगवेगळी गीतां सादर करपा खातीर आणि आपलो देश प्रेम व्यक्त करपा खातीर हांगासर आयल्या. तांचें हांव खूब अभिनंदन करता. आणि मोठ्या अभिमानान गोंयांतले तमाम युवक हे विकसित भारत आणि विकसित गोवा हे करपा खातीर सातत्यात एकत्र आसतले हें दाखोवपा खातीर तुमची युनिटी हांगासर आसा. आसतले काय ना? हय जाल्यार म्हज्या बरोबर देठान भारत माता की
वंदे खूप खूप धन्यवाद. देव बरे करू.